भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, मैं विशाल पटेल, SNS टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है। आइए रुक करते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं SNS टीवी की यह खास रिपोर्ट। मी जगदीश मेश्राम, भीमार्मी चिमूर तालुका अध्यक्ष। आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जे पंचायत समितीचे कृषी अधिकारी आहे त्याच्याबाबत मला काही ठिकाणून माहिती मिळाली होती की कुठून तरी पैसे घेऊन शेतकऱ्यांना विहीर मंजूर केल्या जातात, परंतु जवळपास एकानंतर मला कंप्लेंट करायची आहे। 50 ते 60 शेतकऱ्यांना मी बघितलेलं आहे। जवळपास 50 ते 60 शेतकऱ्यांकडून मी माहिती घेतली आहे। त्यांना 2 वर्षापासून विहिरी मंजूर झालेले नाही आहेत आणि पेन्शनधारकांना आपले कृषी अधिकारी आहेत पेन्शनधारकांना विहीर मंजूर केली। ते कुठल्या बेसिकवर विहीर मंजूर केली आपण माहितीच्या अधिकारात माहिती सुद्धा मागवलेली आहे, परंतु आपल्याला अजूनपर्यंत माहिती मिळालेली नाही। आणि आपण ज्या डेस्कवरती गेलेलो की माहिती मला सादर करा, परंतु त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की संबंधित जो काही अधिकारी आहे त्याच्याकडे आपल्याला पाठवला। हा निश्चितच वेगळा प्रकार दिसून राहिलेला आहे। त्यामुळं जे आपले पंचायत समितीचे कृषी अधिकारी आहेत राठोड त्यांना तात्काळ निलंबन करण्यात यावं, कारण ज्या आपल्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची मी माहिती घेतली आहे त्यांच्या 2 वर्षापासून विहिरी मंजूर नाही झाल्या आहे आणि काही शेतकऱ्याच्या 2 महिन्यात एका महिन्यात विहीर कशी काय मंजूर झाली हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आणि कुठून मला बाहेरून सुद्धा माहिती मिळाली आहे की कृषी अधिकारी शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन विहिरी मंजूर करतात। त्यामुळे मी लाचलुचपत विभागाला सुद्धा एक विनंती करतो की तात्काळमध्ये कृषी अधिकारी यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी, अशी मी या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला सुद्धा आवाहन करतो। आणि चिमूर तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा विनंती करतो की ज्या शेतकऱ्याकडून या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले त्यांनी कुठल्या बेसिकवरती पैसे दिले आणि कुठल्या बेसिकवरती त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले त्याचं सुद्धा स्पष्टीकरण देण्यात यावं ही माझी विनंती आहे।